नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आपण आज इयत्ता 11वी व 12वी यांना पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा हा कंपल्सरी विषय आहे आणि याच्या अंतर्गत एक प्रकल्प आपल्याला पूर्ण करावा लागतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वी व 12वी साठी हरित लेखा परीक्षण हा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प आज व्यवस्थित लिहून घेणार आहोत। तर याच्या अगोदर आपण या प्रकल्पासाठी गुण विभागणी कशी आहे ते बघूया। एकूण आपल्याला 50 मार्क्स असतात। त्या 50 मार्कांमध्ये आपल्याला ग्रेड दिला जातो। त्या 50 मार्कांपैकी प्रकल्प कार्यासाठी आपल्याला 30 मार्क्स असतात। त्यामध्ये अंतर्गत परीक्षकांचे मूल्यमापन यासाठी 20 गुण, बाह्य परीक्षकांचे मूल्यमापन यासाठी 10 मार्क्स असतात। तर आपण जो प्रकल्प लिहिणार आहोत तो आपल्याला एकूण 20 गुणांसाठी आहे। त्यामध्ये एकूण 7 मुद्द्यांच्या आधारे हा प्रकल्प लिहावा लागतो। त्यामध्ये क्रमांक 1 प्रकल्प विषय प्रस्तावना, क्रमांक 2 विषयाचे महत्त्व, क्रमांक 3 प्रकल्प कार्य उद्दिष्टे, 4 प्रकल्प कार्यपद्धती, 5 निरीक्षणे, 6 विश्लेषण आणि निष्कर्ष। तर या 7 मुद्द्यांच्या आधारे जो प्रकल्प लिहायचा आहे तो आपण प्रत्यक्ष बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरित लेखा परीक्षण हा प्रकल्प बघायचा आहे। तर चला प्रत्यक्ष प्रकल्प लिहिण्यास सुरुवात करूया। प्रकल्प विषयाचे नाव हरित लेखा परीक्षण प्रकल्प। प्रकल्प कार्य प्रस्तावना हा पहिला मुद्दा आहे। स्थानिक, प्रादेशिक तसेच जागतिक पातळीवर होत असणाऱ्या शहरीकरण व आर्थिक विकास यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होतात। त्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। ही परिस्थिती पाहिली की सर्व संस्थांसाठी पर्यावरणीय लेखा परीक्षण या प्रणालीचा अवलंब करणे अधिक आवश्यक आहे, ज्यामुळे शाश्वत विकास होण्यास मदत होईल। पर्यावरणीय शाश्वतता हा एक महत्त्वाचा विषय देशासाठी होत चालला आहे। यासाठी संस्थांची भूमिका फार महत्त्वाची असते। लेखा परीक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असते ते म्हणजे संस्थेच्या आणि आसपासच्या पर्यावरणाच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे, पर्यावरणाचे संरक्षण करून मानवी आरोग्यास होणारे धोके कमी करणे हे उद्दिष्ट आहे। यामध्ये संस्थेद्वारे पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या कार्यपद्धतीचे विश्लेषण व विशेषण केले जाते। आज आपण हरित लेखा परीक्षण याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत। दुसरा मुद्दा आहे विषयाचे महत्त्व। हरित लेखा परीक्षण ही एक अनोखी प्रक्रिया आहे। हरित लेखा परीक्षणाद्वारे एखाद्या संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या संसाधनाचा म्हणजे ऊर्जा, पाण्याची गुणवत्ता, जागा आणि हवेची गुणवत्ता इत्यादी गोष्टी जाणून घेतात। हरित लेखा परीक्षा ही विविध आस्थापनांच्या पर्यावरणीय विविधतेच्या घटकांची पद्धतशीर ओळख, प्रमाणीकरण, नोंद, अहवाल, विश्लेषण करण्याची प्रक्रिया आहे। संस्थांच्या विविध कामांमुळे ज्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण यांना धोका निर्माण होऊ शकतो का याचे परीक्षण करण्याच्या हेतूने हरित लेखा परीक्षण या प्रक्रियेची सुरुवात 1970 पासून करण्यात आली। संस्था सर्वात जास्त ऊर्जा, पाणी आणि इतर संसाधने कुठे वापरली जात आहेत हे निर्धारित करण्यासाठी हरित लेखा परीक्षण ही एक उपयुक्त पद्धत आहे। त्यानुसार संस्था सध्या बदल कसे करायचे आणि संवर्धन कसे करायचे याचा विचार करू शकतो। यामुळे हरित लेखा परीक्षण हे आजच्या आधुनिक जगात खूप महत्त्वाचे आहे। त्याची माहिती सर्वांनी करून घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। म्हणून हरित लेखा परीक्षण हा विषय खूप महत्त्वाचा आहे। क्रमांक 3चा मुद्दा आहे प्रकल्प कार्य उद्दिष्टे। हरित लेखा परीक्षण म्हणजे काय ही संकल्पना समजून घेणे। हरित लेखा परीक्षणामध्ये कोणकोणत्या पायऱ्यांचा समावेश होतो याची माहिती मिळवणे, हरित लेखा परीक्षणात कोणते घटक समाविष्ट असतात याबाबत माहिती मिळवणे, हरित लेखा परीक्षणांचे फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊन या मार्गात माहितीचे संकलन करणे, हरित लेखा परीक्षण यामध्ये समाविष्ट असणाऱ्या ऊर्जा लेखा परीक्षण या घटकाबाबत अधिक माहिती मिळवणे, हरित लेखा परीक्षणाबाबत अधिक माहिती इतरांना करून देणे। यानंतर पुढचा मुद्दा आहे क्रमांक 4चा प्रकल्प कार्य पद्धती। प्रकल्प कार्य पद्धतीमध्ये बघा, हरित लेखा परीक्षण या विषयावरचा अभ्यास करत असताना माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट आणि पर्यावरण विषयक
पुस्तकांमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा आधार घेतला, प्रकल्पाबाबत माहितीचा आधार घेतला, प्रकल्पाबाबत माहिती मिळवत असताना या विषयावर प्रकल्प करणे का गरजेचे आहे, याचे महत्त्व काय आहे इत्यादी माहिती जाणून घेतली। या प्रकल्पाची माहिती पुढील प्रमाणे। हरित लेखा परीक्षण म्हणजे काय, हरित लेखा परीक्षणामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात, हरित लेखा परीक्षणाच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत, यावर आधारित मुद्द्यांचा वापर प्रकल्पात समाविष्ट केला आहे। माहिती मिळवताना तयार झालेल्या तयार मुद्द्यांच्या अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेतली। यासाठी मी आंतरजालाचा वापर केला। सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे, विश्लेषण आणि निष्कर्ष याची नोंद केली। हरित लेखा परीक्षणात समाविष्ट असलेले घटक: 1. कचरा लेखा परीक्षण, क्रमांक 2. जल लेखा परीक्षण, क्रमांक 3. ऊर्जा लेखा परीक्षण, क्रमांक 4. परिस्थिती लेखा परीक्षण। हरित लेखा परीक्षणाचे फायदे: क्रमांक 1. सध्या उपलब्ध संसाधनांची यादी तयार करण्यास मदत होते। संसाधनांच्या कार्यक्षम वापराद्वारे पर्यावरण अनुकूल परिसर प्रसार केला जातो। हे 2 फायदे आहेत। यानंतर बघा क्रमांक 5चा आहे मुद्दा निरीक्षणे। हरित लेखा परीक्षणाचे महत्त्व: पर्यावरण संरक्षण अधिनियम 1970 अनुसार भारतामध्ये पर्यावरणीय लेखा परीक्षण हे औद्योगिक प्रक्रिया तसेच इतर उपक्रम, टाकाऊ कचरा, ध्वनी इत्यादी गोष्टींचे स्वरूप पर्यावरणाला घातक किंवा धोकादायक आहे का याचे मूल्यमापन केले जाते। टाकाऊ घटक, उद्योगधंदे यामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या माध्यमातून पर्यावरणामध्ये किती घटक सोडले जाते आहेत हे समजून घेणे। हे पर्यावरणीय लेखा परीक्षण पारदर्शक आणि स्वतंत्र पाहिजे। पर्यावरणीय लेखा परीक्षणाच्या माध्यमातून पर्यावरणास असलेले धोके कमी करण्यासाठी सल्ला आणि शिफारसी केल्या जातात। भारत हा जगातील पहिला देश आहे की ज्याने पर्यावरणीय लेखा परीक्षण अनिवार्य केले आहे। 13 मार्च 1992 भारत सरकारने राजपत्रामध्ये केलेल्या अधिसूचना क्रमांक GSR 32E नुसार सर्व उद्योगांना तसेच संस्थांना कमीत कमी वापर आणि कमीत कमी टाकाऊ पदार्थांची निर्मिती तसेच हा पर्यावरणीय लेखा परीक्षणाचा उल्लेख आहे। पर्यावरणीय लेखा परीक्षणामध्ये समाविष्ट असणारे घटक: 1. ऊर्जा लेखा परीक्षण, क्रमांक 2. जल लेखा परीक्षण, क्रमांक 3. आरोग्य आणि सुरक्षा ऑडिट, 4. पर्यावरण गुणवत्ता लेखा परीक्षण, 5. कचरा लेखा परीक्षण, 6. अभियांत्रिकी लेखा परीक्षण। यानंतर बघा क्रमांक 6चा मुद्दा आहे विश्लेषण। स्थानिक, प्रादेशिक तसेच जागतिक पातळीवर वेगाने होत असलेल्या शहरीकरण आणि आर्थिक विकास यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत। या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाचा आणि जलद आणि सोयीस्कर वाहतुकीचा प्रदूषण हा एक अपरिहार्य परिणाम आहे। परंतु अत्याधुनिक प्रदूषण माणसाच्या जैविक आरोग्यावर आणि त्याच्या मानसिक तसेच सामाजिक आणि आर्थिक विकासास बराच व्यत्यय आणू शकते। पर्यावरणाला प्रदूषणाच्या समस्येतून पुढे बाहेर काढण्यासाठी आता समाजातील प्रत्येक व्यक्तीकडून प्रयत्न करण्याची गरज आहे। लेखा परीक्षण म्हणजे ऑडिटिंग हा शब्द आपल्याला आर्थिक दृष्टीने माहीत आहे। यामध्ये नोंदी तपासल्या जातात। पर्यावरणाचे लेखा परीक्षण म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या जागा आणि हवेची गुणवत्ता इत्यादी गोष्टी जाणून घेणे। यानंतर क्रमांक 7 आहे निष्कर्ष। हरित लेखा परीक्षण म्हणजे काय ही संकल्पना जाणून घेतली। हरित लेखा परीक्षणामध्ये कोणकोणत्या पायऱ्यांचा समावेश होतो याची माहिती मिळवली। हरित लेखा परीक्षणात कोणते घटक समाविष्ट असतात याबाबत अधिक माहिती मिळवून त्याचे संकलन केले। हरित लेखा परीक्षणाचे फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊन त्या माहिती संकलन केले। हरित लेखा परीक्षण यामध्ये समाविष्ट असणाऱ्या ऊर्जा लेखा परीक्षण या घटकाबाबत अधिक माहिती संकलित केली आहे। अशा पद्धतीने आज आपण हरित लेखा परीक्षण हा प्रकल्प बघितलेला आहे। पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रकल्पामध्ये। तोपर्यंत नमस्कार।